आणि यांचा कर्जपुरवठा मोठा असतो 800 कोटी 250 कोटी 300 कोटी. त्यामुळे 0.5% फरक पण त्यांना खूप होतो. ज्यावेळी रेटिंग मॉडेल सुरू केलं त्यावेळी या रेटिंग मॉडेलमध्ये फक्त 2 कारखाने बसले पहिल्यांदा. त्या रेटिंग मॉडेलमध्ये या लोकांना एक 0.5% फरक म्हणजे करोडो रुपयाचा फरक पडायला लागला. आणि आज माझ्याकडे 21 कारखाने असे आहेत की अ वर्गात आहेत. मी नुसतं बिझनेस करणं, पैसे कमवणं याच्यापेक्षा ते सुरक्षित ठेवणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. नागपूर जिल्हा बँकेचं मॉडेल इतर बँकांमध्ये राबवावं अशी क्षमता राज्य बँकेकडे आत्ता आहे का? नक्कीच आहे. पण एकाच वेळेला अनेक गोष्टी जर घेतल्या तर त्यावर कितपत मला न्याय देता येईल म्हणून मी पहिली एकच बँक आत्ता घेतलेली आहे. ती जर सक्सेसफुल झाली हे मॉडेल मला 3 वर्षाचा पिरियड दिला आहे. पण माझा जो आत्मविश्वास किंवा क्षेत्रातला अनुभव सांगतो मला दीड वर्ष मला खूप झाले. 1.5 वर्षामध्ये ही बँक पूर्वस्थितीला येईल. आणि याच्यानंतर गडकरी साहेबांनी भाषणात पण सांगितलं त्या दिवशी की याच्यानंतर तुमच्याकडे वर्धा आहे, बुलढाणा आहे. तर माझे असं मी त्यावेळी त्यांना विनंती केली की माझ्यासारखं अनेक जिल्हा बँका सक्षम आहेत आज. मी एकटाच सक्षम असं नाही आहे. मी जरी शिखर असलो तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सक्षम आहे. मी त्यांच्या MDंशी काल बोललो, देसाईंशी. म्हटलं तुम्ही एखादी ब्रांच घ्या. सातारा जिल्हा सक्षम आहे, त्यांनी एखादी बँक घ्यावी. म्हणजे कोऑपरेशन अमंग्स कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल सगळ्यांनीच राबवलं पाहिजे. जिथं सक्षम आहे त्याने एक आपली बँक घ्यावी. कारण मर्जिंग केलं तर एक संख्या कमी होते सहकारातली. पण तुम्ही जर त्या बँकेला सक्षम करून बाजारात परत सक्षम बँक म्हणून सोडून दिलं तर सहकार घटणार नाही. सहकार टिकेल, वाढेल आणि परत सहकाराचा विश्वास. एखादी घटना घडते नाही असं नाही, आमच्या बँकिंगमध्ये घडत असतात काही गोष्टी. म्हणून हातबल न होता आता नागपूर जिल्हा बँकेवर 14 वर्ष प्रशासक आहे, व्यक्तिगत प्रशासक आहे. 14 वर्ष प्रशासक ही काही योग्य वाटत नाही. अच्छा, एक आता पुन्हा आपण राज्य सहकारी बँकेकडे येऊया. राज्य सहकारी बँकेवरती मात्र तुम्ही जवळपास 6 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रशासक आहात. तर राज्य सहकारी बँकेचं जे टर्नओव्हर सगळं जे झालेलं आहे त्याचं तुम्ही गुपित काय सांगू शकाल? गुपित असं काही नाही. प्रत्यक्ष मी 7 वर्षे 6 वर्षांनी मी गेली 7 वर्ष या बँकेवर आहे. गुपित असं काही नाही. खरोखरच मी मनापासून बोलतो. एक उगाच तोंड देखलं किंवा उगाच काहीतरी असं बोलत नाही. हे टीमवर्क आहे. आणि टीमवर्क असताना मी अनेक प्रयोग केले राज्य बँकेत, खूप प्रयोग केले. एक उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या पुढे जे काही क्लायंट्स आहेत ते सगळे आमदार, खासदार, माजी आमदार, मंत्री. कारण का प्रत्येकाची साखर कारखाने, प्रत्येकाच्या सूतगिरण्या, प्रत्येकाची जिल्हा बँक हे सगळे मोठी लोक आहेत. या मोठ्या लोकांना मी काही आर्थिक शिस्त लावणं हे वय म्हणा त्या पद म्हणा यानुसार मला काही ते योग्य वाटलं नाही. पण मी एक मॉडेल केलं, मी एक रेटिंग मॉडेल केलं. आणि रेटिंग मॉडेल एक तावून सुलागून सगळ्या सपोर्ट फॅक्टरींना दिलं, त्यांच्याकडनं ते मान्य करून घेतलं, त्यांच्या सूचना मान्य केल्या. साखर महासंघाला दिलं, साखर महासंघाला विश्वास घेतलं. एक रेटिंग मॉडेल आहे. आणि मी असं केलं या रेटिंग मॉडेलमध्ये जो अ वर्गात बसेल त्याला 9% व्याजदर, जो ब वर्गात बसेल त्याला 9.5% व्याजदर, जो क मध्ये बसेल त्याला 10% व्याजदर. आणि यांचा कर्जपुरवठा मोठा असतो 800 कोटी 250 कोटी 300 कोटी. त्यामुळे 0.5% फरक पण त्यांना खूप होतो. ज्यावेळी रेटिंग मॉडेल सुरू केलं त्यावेळी या रेटिंग मॉडेलमध्ये फक्त 2 कारखाने बसले पहिल्यांदा. मी तर असं केलं डायव्हर्सिफिकेशन. तुमच्या बिझनेसमधून तुम्ही तर डायव्हर्सिफिकेशन केलं तरी -5 मार्क. मग त्या रेटिंग मॉडेलमध्ये या लोकांना एक 0.5% फरक म्हणजे करोडो रुपयाचा फरक पडायला लागला. आणि आज माझ्याकडे 21 कारखाने असे आहेत की अ वर्गात आहेत. त्यामुळे त्या व्याजाच्या सवलतीतल्या अट्रॅक्शनमुळं प्रत्येकजण इतका म्हणजे व्यवस्थित राहायला लागला की त्याला माहिती आहे म्हणजे मार्क इथं डायव्हर्सिफिकेशन केलं तर 5 मार्क जातात. ते डायव्हर्सिफिकेशन थांबलं. वेळच्या वेळी त्याचं ऑडिट झालं. आम्ही ऑडिटला गेल्या असताना मी इतक्या सिस्टीम केल्या. आता मी एका ठिकाणी तर प्रयोग करतो की ते पोतं तयार झाल्यापासून तर ट्रॅकिंग सिस्टीम मी केली. म्हणजे त्या प्रत्येक पोत्यावर एक QR कोड असेल. तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये ट्रायल सुरू आहे माझी. म्हणजे पोतं कुठेही गेलं तरी ते माझ्या इथं बसून ते हे केलं जाईल, त्याच्यावर वॉच राहील. आजपर्यंत माझं कसं आहे मॅन्युअल माझा BRO असतो, तो तिथं दिवस रात्र वॉच ठेवतो. त्यातनंही काही पोती गायब होतात, काहींचं म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात. पण आज प्रत्येक पोत्याला QR कोड. अनेक मी नवीन सिस्टीम केल्यात. माझ्या इथं मी सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उघडलं आहे जे भारतात सहकारी क्षेत्रात पहिल्यांदा आहे. आज कोणी उघडलेलं नाही. कारण मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, 50 कोटी रुपये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. ही लहान बँका करू शकत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक बँकेतले सायबर अटॅक
मला तिथं लोकेट होतात. ओके. आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक मला अटॅच झाली आहे, तर मी हे सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सगळ्या जिल्हा बँकांना, नागरी सहकारी बँकांना फ्री दिलंय, ओके. मुक्त दिलंय. आणि त्यांचा प्रत्येक कम्प्युटर माझ्या इथं कनेक्ट केलेला असतो. त्यामुळे मग मोठी वॉल आहे, त्या वॉलवर माझ्या प्रत्येक चायना, मलेशियामधनं आलेले अटॅक दिसतात. ते मी प्रिव्हेंट करतो, थांबवतो. कारण का तुम्हाला माहिती आहे की पुण्यातल्या एका बँकेमध्ये जे काही झालं, 94 कोटी रुपये गेले. मी नुसतं बिझनेस करणं, पैसे कमवणं, याच्यापेक्षा ते सुरक्षित ठेवणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. ओके. आणि या टीमनी माझ्या खूप चांगलं काम केलं. सगळ्यांना आम्ही आमचं काही थोडंसं डायव्हर्जन केलं बिझनेसचं. आम्ही इंडस्ट्रीकडे पण वळलो. नवीन नवीन लोकांना आम्ही लोन द्यायला लागलो. कन्सोर्शियम फायनान्स नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात खूप केला. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना म्हणजे त्यांनी जर 10 रुपये दिले तर मी त्यांना 30 रुपये देतो. ओके. म्हणजे तिप्पट पैसे मी त्यांच्या क्लायंटला देतो. अच्छा. तो क्लायंट त्यांना सोडून जाऊ नये, कारण का त्याची ज्यावेळी लिमिट वाढते त्यावेळी त्याची मर्यादा पूर्ण करण्याइतपत ताकद या नागरी सहकारी बँकात नसते. मग तो खाजगी क्षेत्रात जातो, त्याला वाढवतो आम्ही, पण नंतर तो खाजगी क्षेत्रात जातो. तो जाऊ नये म्हणून मी त्या तिप्पट मर्यादा मी त्या बँकेला देतो. अशा प्रकारे अनेक बँकांना मी तो कर्ज पुरवठा केला आहे. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.